साधकांसाठी निसर्गदत्त महाराज. संकलन दिनकर क्षीरसागर. सादरीकरण सुरेश रासपायली. विषय आहे योग. विषय आहे योग. योग म्हणजे व्यक्ताचे व्यक्तीवरील कार्य होय. योग म्हणजे व्यक्ताचे व्यक्तीवरील कार्य होय. योग म्हणजे एकत्र आणणे, जोडणे. योग म्हणजे एकत्र आणणे, जोडणे. मुळात कशाचेच विभाजन नव्हते आणि आता एकत्र जोडण्यासारखे काही नाही. मुळात कशाचेच विभाजन नव्हते आणि आता एकत्र जोडण्यासारखे काही नाही. एखादा सिद्धांत खरा की खोटा हे स्वतः तपासून पाहण्यासाठी वापरणाऱ्या कार्यपद्धतीला योग साधना म्हणतात. एखादा सिद्धांत खरा की खोटा हे स्वतः तपासून पाहण्यासाठी वापरणाऱ्या कार्यपद्धतीला योग साधना म्हणतात. तुम्हीच तुमच्या चिंतनाचा, ध्यानाचा विषय झाले पाहिजे. तुम्हीच तुमच्या चिंतनाचा, ध्यानाचा विषय झाले पाहिजे. स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे योग. स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे योग. आत्मबुद्धीने आत्मस्वातंत्र्य मिळवण्याचे शास्त्र आणि कला म्हणजे योग. आत्मबुद्धीने आत्मस्वातंत्र्य मिळवण्याचे शास्त्र आणि कला म्हणजे योग. तीव्रतेने आणि पद्धतशीरपणे मनात शोध घेणे हाच योग. तीव्रतेने आणि पद्धतशीरपणे मनात शोध घेणे हाच योग. स्वतःची शुद्ध जाणीव हाच योग. स्वतःची शुद्ध जाणीव हाच योग. विचारपूर्वक पूर्ण जाणीवेने जीवन जगणे हाच निसर्ग योग. विचारपूर्वक पूर्ण जाणीवेने जीवन जगणे हाच निसर्ग योग. दुसऱ्याला न दुखवता जीवन जगा, यालाच मी निसर्ग योग म्हणतो. शांतीने आणि एकतेने, मैत्रीने आणि प्रेमाने जीवन जगण्याची ही कला आहे. शांतीने आणि एकतेने, मैत्रीने आणि प्रेमाने जीवन जगण्याची ही कला आहे. कारण रहित अमर्याद आनंद हे तिचे फळ आहे. कारण रहित अमर्याद आनंद हे तिचे फळ आहे. विषय आहे ध्यान. विषय आहे ध्यान. ध्यानाचा मूळ हेतू असा की आपण आपले आंतरिक जीवन जाणावे, त्याच्याशी परिचित व्हावे. ध्यानाचा मूळ हेतू असा की आपण आपले आंतरिक जीवन जाणावे आणि त्याच्याशी परिचित व्हावे.
ध्यानाचा अंतिम हेतू जीवनाच्या आणि चेतनेच्या उगमाकडे जाण्याचा आहे. ध्यानाचा अंतिम हेतू जीवनाच्या आणि चेतनेच्या उगमाकडे जाण्याचा आहे. ध्यान ही सात्विक क्रिया असून तम आणि रज या गुणांना संपूर्णपणे दूर करणे हा ध्यानाचा हेतू असतो. ध्यान ही सात्विक क्रिया असून तम आणि रज या गुणांना संपूर्णपणे दूर करणे हा ध्यानाचा हेतू असतो. असत्यामध्ये असत्य पाहणे हे ध्यान. असत्यामध्ये असत्य पाहणे हे ध्यान. ते अखंडपणे चालले पाहिजे. ते अखंडपणे चालले पाहिजे. तुम्हाला कशाबद्दलही आसक्ती वाटेनाशी झाली की तुमचा कार्यभाग संपतो. तुम्हाला कशाबद्दलही आसक्ती वाटेनाशी झाली की तुमचा कार्यभाग संपतो. सद्वस्तूचा शोध घेणाऱ्या साधकासाठी एकच ध्यान असते, ते म्हणजे कल्पनांना थारा देण्यास कडक नकार देणे. सद्वस्तूचा शोध घेणाऱ्या साधकासाठी एकच ध्यान असते, ते म्हणजे कल्पनांना थारा देण्यास कडक नकार देणे. कल्पनांपासून मुक्त असणे हेच ध्यान. कल्पनांपासून मुक्त असणे हेच ध्यान. ध्यान असे करावे. विचार वाहू द्यावेत आणि ते सावधपणे न्याहाळावेत. विचार वाहू द्यावेत आणि ते सावधपणे न्याहाळावेत. सावधपणे निरीक्षण केल्यानेच मनाची गती मंद होते. सावधपणे निरीक्षण केल्यानेच मनाची गती मंद होते. शेवटी ते संपूर्णपणे थांबते. शेवटी ते संपूर्णपणे थांबते. एकदा मन स्तब्ध झाले की ते स्तब्ध ठेवा. एकदा मन स्तब्ध झाले की ते स्तब्ध ठेवा. ध्यान म्हणजे जाणीवेच्या उच्च अवस्थात शिरून शेवटी तिच्या पलीकडे जाण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न. ध्यान म्हणजे जाणीवेच्या उच्च अवस्थात शिरून शेवटी तिच्या पलीकडे जाण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न. ध्यानाच्या अखेरीला सर्व काही प्रत्यक्षरितेने जाणले जाते. ध्यानाच्या अखेरीला सर्व काही प्रत्यक्षरितेने जाणले जाते. विषय आहे समाधी. विषय आहे समाधी. जाणीवेचा उपयोग न करणे ही समाधी. जाणीवेचा उपयोग न करणे ही समाधी. आपल्या मनाला दूर ठेवणे, त्याच्यापासून अलिप्त राहणे ही समाधी. आपल्या मनाला दूर ठेवणे आणि त्याच्यापासून अलिप्त राहणे ही समाधी. जर तुम्ही योग्य भूमिकेत असाल तर तुम्ही जे पाहाल ते तुम्हाला समाधीत नेईल. जर तुम्ही योग्य भूमिकेत असाल
तर तुम्ही जे पाहाल ते तुम्हाला समाधीत नेईल. समाधी म्हणजे एखाद्या गोष्टीशी एकरूप होणे. समाधी म्हणजे एखाद्या गोष्टीशी एकरूप होणे. द्रष्टा आणि दृश्य दर्शनात एकरूप होतात. द्रष्टा आणि दृश्य दर्शनात एकरूप होतात. श्रोता आणि श्राव्य श्रवणात एकरूप होतात. श्रोता आणि श्राव्य श्रवणात एकरूप होतात. प्रियकर आणि प्रियतमा प्रेमात एकरूप होतात. प्रियकर आणि प्रियतमा प्रेमात एकरूप होतात. कोणताही अनुभव समाधीचा विषय होऊ शकतो. कोणताही अनुभव समाधीचा विषय होऊ शकतो. विषय आहे माझे गुरुदेव. विषय आहे माझे गुरुदेव. माझा गुरुवर विश्वास होता. त्यांनी सांगितले, तू केवळ स्वरूप आहेस. त्यांनी सांगितले, तू केवळ स्वरूप आहेस, आणखी काही नाही. त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवून मी त्याप्रमाणे वागू लागलो आणि जे मी किंवा माझे नाही त्याबद्दल विचार किंवा चिंता करणे सोडून दिले. माझ्या गुरुने मला मी आहे या जाणीवेला चिकाटीने पकडून ठेव, क्षणभरही तिला सोडू नको असे सांगितले. माझ्या गुरुने मला मी आहे या जाणीवेला चिकाटीने पकडून ठेव, क्षणभरही तिला सोडू नको असे सांगितले. त्यांचा उपदेश आचरणात आणण्याची मी शिकस्त केली. त्यामुळे मनाचा मनपणा संपला. त्यामुळे मनाचा मनपणा संपला. मनाच्या स्तब्धतेत मी आपले मुक्त स्वरूप पाहिले. मनाच्या स्तब्धतेत मी आपले मुक्त स्वरूप पाहिले. इच्छा आणि भीती यापासून मोकळ्या झालेल्या मनालाच स्वरूप ज्ञान होते. इच्छा आणि भीती यापासून मोकळ्या झालेल्या मनालाच स्वरूप ज्ञान होते. माझ्या गुरुने मला स्वतःच्या अहंवृत्तीचे निरीक्षण करून सत्य स्वरूपाला ओळखण्यास सांगितले. माझ्या गुरुने मला स्वतःच्या अहंवृत्तीचे निरीक्षण करून सत्य स्वरूपाला ओळखण्यास सांगितले. मी त्यांचे आज्ञापालन केले. जेवढा जेवढा फुरसतीचा वेळ मला मिळे तेव्हा तेव्हा निवांतपणे मी माझ्या अंतर्यामाचे निरीक्षण करीत असे. जेवढा जेवढा फुरसतीचा वेळ मला मिळे तेव्हा तेव्हा निवांतपणे मी माझ्या अंतर्यामाचे निरीक्षण करीत असे. आणि काय सांगू, फक्त 3 वर्षात सत्य स्वरूपाचे संपूर्ण ज्ञान मला झाले. आणि काय सांगू, फक्त 3 वर्षात सत्य स्वरूपाचे संपूर्ण ज्ञान मला झाले. मी फक्त गुरुचे आज्ञापालन केले. मी फक्त गुरुचे आज्ञापालन केले.
प्राणायामाची, ध्यानधारणेची किंवा आध्यात्मिक ग्रंथाच्या अभ्यासाची विविक्षित अशी कुठलीच साधना केली नाही. मी आहे या जाणीवेवरच मी स्थिरावू लागलो. मी आहे या जाणीवेवरच मी स्थिरावू लागलो. सर्व इच्छा आणि भीती यांचा निराश करण्यासाठी आज्ञापालन हे फार प्रभावी साधन आहे.